भीमसैनिकांनो, एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वतःसाठी वाजवा आणि या मोर्चाचं अभिनंदन करा। या मोर्चाचं आयोजन सरकारच्या विरोधामध्ये आहे, पुन्हा जाती धर्माच्या विरोधात नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आहे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक चांगली घटना घडली। काल आपले महाराष्ट्रातील 29 राखीव उमेदवार असतात अनुसूचित जातीचे, त्या 29 एससी आमदारांपैकी 27 आमदारांनी आपण आंबेडकरांची औलाद आहोत दाखवून दिलं। त्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा। फडणवीस सरकारला आमचं सांगणं, या मोर्चाच्या माध्यमातून त्याला आमचं सांगणं की उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीचं सरकार आहे, उत्तर प्रदेशात बीजेपीचं सरकार आहे। उत्तर प्रदेशने अजून उपवर्गीकरण केलं नाही, उत्तर प्रदेशने अजून वर्गीकरण केलं नाही। मग देवेंद्र फडणवीसाला काय घाई झाली हे उपवर्गीकरण करण्याची? त्या आपल्या 27 आमदारांपैकी 2 आमदार या स्टेजवरती सुद्धा आलेले आहेत। त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या गायकवाड आणि दुसरे आहेत त्यांचं आपण अभिनंदन करा। संजय मेश्राम आणि मानेसाहेब आलेले आहेत, नागपूरचे संजय मेश्राम आहेत, त्यांचंही आपण अभिनंदन करूया। आणि ज्योती गायकवाड, डॉक्टर ज्योती गायकवाड, वर्षाताई गायकवाडच्या बहीण, यांचं एकदा जोरदार आपण अभिनंदन करूया। खरं म्हणजे आमचं मातंग समाज बांधवाला एक प्रेमाचं सांगणं आहे की बाबांनो, आजपर्यंत आपली गाव खेड्यामध्ये कधी वादविवाद नाही झाले। अरे अण्णाभाऊ साठेला महाराष्ट्राच्या जगाच्या समोर कोणी आणलं असेल तर ते फुले आंबेडकर वाद्यांनी आणलं, कुठल्या जातीयतेच्या लोकांनी नाही आणलं। अरे त्या अण्णाभाऊच्या गावामध्ये सावित्रीबाई साठेला विचारा, तिला घर नव्हतं, ते घर आम्ही बीएसपीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी पै पै गोळा करून बांधून दिलं। कुठला फडणवीस आला नव्हता, ते आम्ही बांधून दिलं होतं। तुम्ही हे विसरायला लागला, हे विसरायला लागलाय। आणि या विसरण्याची किंमत काय? किंमत तुम्ही समजता? तुम्हाला वाटतंय की आंबेडकरी समाज तुमचा विरोध करतोय? अरे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे हा अहवाल 2011 साली महाराष्ट्र सरकारनं स्वीकारला, 2011 साली स्वीकारला। 82 शिफारशीपैकी 68 शिफारशी स्वीकारल्या। महाराष्ट्रातल्या कुठल्या आंबेडकरी माणसानं विरोध नाही केला, कुठल्या फुलेशाह आंबेडकरी माणसानं विरोध नाही केला। तर माझ्या भटकलेल्या मातंग समाज बांधवानं, अरे त्याच्यामध्ये एक अट आहे की महाराष्ट्राच्या एससीचा निधी मंजूर होतो, त्यातला जास्तीत जास्त निधी मातंग समाजावरती खर्च करावा। आम्ही कुणी विरोध नाही केला, आम्ही कुणी विरोध केलाही नाही आणि करणारही नाही। तुम्हाला आताही सांगतो, नोकऱ्या आहेत कुठं? सरकारचं खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन, कंत्राटीकरण, नोकऱ्या आहेत कुठं? अरे ना तुमच्या वाट्याला आहे ना आमच्या वाट्याला। पण जाती जातीमध्ये भांडण लावून जर ओबीसी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर असं जे षडयंत्र बीजेपीनं केलं, ते आता अनुसूचित जातीत करत आहेत। म्हणून त्याचा विरोध केला पाहिजे, म्हणून ते हाणून पाडलं पाहिजे, म्हणून हे लाखो लोक तुम्हाला इथं सांगायला आलेले आहेत। आणि माझं महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांना सांगणार, बाबा महाराष्ट्रातल्या लोकांनी अजून ब्राह्मणांचा चळवळ मोडीत नाही काढली। तुम्ही सत्तेत बसलाय, तुम्ही मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्र कुणाचा आणि मुख्यमंत्री कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राला विचारायला भाग पाडू नका। आणि हा जर प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात जर उभा राहिला
तर देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्रामधून पळती भुई थोडी होईल याचा थोडा तरी गंभीरपणे विचार करा. आणि म्हणून तुम्ही उपवर्गीकरण करण्या पाठीमागे काही कारण नाही, काही सबळ पुरावा नाही, आकडेवारी नाही, अहवाल नाही, पण वोट बँकेचं राजकारण करण्यासाठी अनुसूचित जाती तर तोडफोड करा. तर तुमच्या संघाला आम्ही विचारतो, मोहन भागवताला विचारतो, काय हो मोहन भागवत, तुम्हाला हिंदूच्या एकीकरणाची लय चिंता आहे? सगळा हिंदू एक झाला पाहिजे, सगळा हिंदू एक झाला पाहिजे. अरे मग जाती जातीमध्ये अबकड करून हिंदूंचे तुकडे करणारे तुम्ही हिंदूचे हितरक्षक आहात की तुम्ही हिंदूंचे विरोधक आहात, हाही आमचा तुम्हाला सवाल आहे. आणि आमच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यात जास्त हिंदूचे विरोधक आहात, तुम्ही सगळ्यात जास्त हिंदूचे नाशकारक आहात, हे तुम्हाला कोणीतरी ठणकावून सांगायला पाहिजे. आणि ते सांगण्याची ऐपत आंबेडकरी औलादीशिवाय या महाराष्ट्रात दुसऱ्या कुणात नाही, म्हणून तुम्हाला ठणकावून सांगतो. अरे तुम्हाला समरसता पाहिजे ना, अरे समरसता तुमच्या बापानी जातीमध्ये भांडणं लावून पैदा केली असती. अरे जाती जातीमध्ये दुश्मनी करायला करता, द्वेष पैदा करता आणि समरसतेच्या गप्पा मारता. मोहन भागवत तुम्ही संघवाले आहात, तुमच्या चिल्या पिल्याला समजावून सांगा, तुमच्या पोराबाळांना समजावून सांगा, त्याला हिंदुत्वाची अक्कल नाही, त्याला राजकारणाची अक्कल आहे. आणि त्या राजकारणापोटी आमच्या एससीचं तुकडेकरण करण्याचा विरोध प्राणपणाने आम्ही करू. आणि हा मोर्चा त्याची सुरुवात आहे, शेवट नाही. हा मोर्चा त्याची सुरुवात आहे. आणि म्हणून म्हणतो अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लढाई है. आणि म्हणून त्या पुढच्या लढाईसाठी आपण सगळ्यांना आपला पक्ष, झेंडा, जात पात सगळं विसरून सगळ्यांनी एक दिलानं ताकदीनं देवेंद्र फडणवीसाच्या षडयंत्राच्या विरोधात लढायचं. जय भीम, जय भारत.